आंबेडकरांनी केलेलं वाचन आणि त्याच्यातून बाबासाहेबांनी स्वीकारलेला बौद्ध धर्म आणि वर्तमान काळामध्ये भारतामध्ये बौद्ध धर्माला गती मिळावी आणि हा देश पुन्हा प्रबुद्ध भारताच्या दिशेनं वळावा आणि हा देश पुन्हा प्रबुद्ध राष्ट्र बनावा या दृष्टिकोनातून मला असं वाटतंय की बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा याचं महत्त्व आहे। त्यामुळं भारतातल्या बौद्धजनांनी या 22 प्रतिज्ञेच्या संदर्भामध्ये खूप त्याला काय म्हणावं आपण की त्या महत्त्वाच्या आहेत असं मानून त्याच्याकडे दुर्लक्ष न करतात या देशामध्ये 22 प्रतिज्ञेचं अभियान कशा पद्धतीनं गतिमान होईल आणि बाबासाहेबांना अपेक्षित हा देश प्रबुद्ध भारताच्या दिशेनं कसा वाटचाल करेल यावरती भारतातल्या बौद्धांनी आपलं कॉन्सन्ट्रेशन करणं फार गरजेचं आहे आणि या दृष्टिकोनातून हे आजचा हा विषय महत्त्वाचा आहे। 1956 ला दिलेल्या 22 प्रतिज्ञा आज 2024 हा दिवस हे साल उजाडलेला म्हणजे जवळजवळ 56 ते 24 हा कालावधी छोटा नाही, हा फार मोठा कालावधी आहे आणि हा या कालावधीकडे बघत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या ज्या घोषणा आहेत किंवा जे विचार मांडलेले आहेत त्याच्यातला एक महत्त्वाचा विषय विचार जो आहे तो माझ्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा आहे आणि तो असा आहे की बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की एक वेळ अशी भारतामध्ये येईल की बौद्ध धर्माची लाट येणार आहे आणि ती कोणीही थोपवणार नाही। हा एक विचार बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्त केला आणि त्याचबरोबर दुसरा विचार त्यांनी असं व्यक्त केला, जर बौद्ध धर्माची लाट जर भारतात आली तर हिंदू धर्म मात्र तो टिकणार नाही, हिंदू धर्म हा नष्ट धर्म आहे, अशा पद्धतीचा विचार बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्त केलेला आहे। त्या अनुषंगानं या विषयाकडे जर का बघितलं तर मला असं वाटतं की ज्या उद्देशानं बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या त्या 22 प्रतिज्ञा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ही एकंदरीतच बौद्ध धर्माचा एक सार म्हणा किंवा बौद्ध धर्माच्या चळवळीला गतिमान करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं एक अभियान असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही आणि म्हणून हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे आणि या विषयावरती चिंतन भारतातल्या बौद्धजनांनी करावं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्यावरती बुद्धिस्ट सेमिनारी या विषयाकडे गांभीर्याने बघते आणि म्हणून बुद्धिस्ट सेमिनारीच्या सर्व सदस्यांचे या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि या विषयाच्या संदर्भामध्ये ज्यांनी प्रबंध बुद्धिस्ट सेमिनारीकडे दिलेले आहेत त्यापैकी चव्हाण सर यांनी पण एक प्रबंध सादर केलेला आहे। तर चव्हाण सरांना मी विनंती करतो की आपण आपल्या प्रबंधाचं वाचन या ठिकाणी करावं। जय जय जय। बुद्ध धम्म संघाला त्रिवार वंदन करतो। आदरणीय भिक्खू संघ, वंदनीय भंतेजी धम्मकार सर, बुद्धिस्ट सेमिनारीचे समन्वयक आदरणीय तेलतुंबडे सर, आदरणीय बडगे सर, या जेतवन धम्मसंस्कार क्षेत्राचे अध्यक्ष अरुणजी बल्लाळ सर आणि ज्यांनी आता सूत्रसंचलन केले ते आमचे मित्र कदम सर व बीडवरून माझ्यासोबत आलेले सुरेशजी कांबळे सर। हा जो आजचा विषय आहे बौद्ध जनांच्या प्रतिज्ञा पालनातील वास्तव अडथळ्याने हा फार गहन विषय आहे आणि मला बुद्धिस्ट सेमिनरीनं संशोधन करण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी माझा प्रबंध हा आपल्या समोर वाचून वास्तविक आधुनिक बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी आणि धम्मदीक्षेचे
संकटाच्या वेळी 22 प्रतिज्ञा दिल्या. धम्मक्रांतीच्या इतिहासात 22 प्रतिज्ञा या शब्दांना एक तेजस्वी अर्थ प्राप्त झाला. आंबेडकर समाजाच्या जीवनात 22 प्रतिज्ञांना एका आचारसंहितेचे आणि विचारसंहितेचे रूप प्राप्त झाले. 22 प्रतिज्ञा ही परिवर्तनाकडे आणि जीवनाला बुद्धिवादाकडे, बंधुत्वाकडे नेणारी 22 कड्यांची साखळी आहे. डॉक्टर बाबासाहेबांना अभिप्रेत असलेले आदर्श जीवनाची धम्म राष्ट्राचीच वैचारिक दिशा आहे. 10 पारमिता, अष्टांग मार्ग आणि 4 महान सत्य यांची बेरीज 22च होत आहे. त्यात पंचशील अंतर्भूत आहे. बुद्धांनी सर्वप्रथम या प्रतिज्ञा दिलेल्या आहेत. 22 प्रतिज्ञा हे धम्म राष्ट्राचे अत्यंत संक्षिप्त असे संविधानच आहे. 22व्या प्रतिज्ञेत आलेली बुद्धाची शिकवण म्हणजे धम्म. एकूणच तत्वज्ञानाच्या क्षेत्रात धम्माचे तत्वज्ञान इतर सर्व तत्वज्ञानापेक्षा वेगळे आहे. डॉक्टर बाबासाहेब धर्मांतराच्या एकंदरीत प्रक्रियेत 22 प्रतिज्ञांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. नवदीक्षित बौद्धांच्या मनावर हिंदू धर्माचा आणि शास्त्रांचा असलेला प्रभाव मिटवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना 22 प्रतिज्ञा दिल्या. जोपर्यंत हिंदू धर्माचे आणि शास्त्रांचे संस्कार त्यांच्या मनावर राहतील तोपर्यंत बौद्ध धर्माचे तत्वज्ञान त्यांच्या मनात रुजणार नाही ही त्यामागची भूमिका होती. हिंदू धर्मामध्ये जातीवर आधारित विषमता आहे. तिथे कोणत्या जातीत जन्म घेतला हे महत्त्वाचे आहे. तुम्ही किती कर्तृत्वान आहात याला महत्त्व नाही. यातूनच खालच्या जातीच्या वाट्याला गुलामगिरीचे जीवन आले. या गुलामगिरीला नष्ट करण्याचा पहिला प्रयत्न बुद्धांनी केला. त्यांच्या तत्वज्ञानाचा केंद्रबिंदू समता होता. म्हणून त्यांच्या भिक्खू संघामध्ये अनेक जातीची माणसे होती. विषमता हे हिंदू धर्माचे महत्त्वाचे अंग असेल तर बौद्ध धर्मातील समता डॉक्टर बाबासाहेबांनी 9व्या प्रतिज्ञेद्वारे मांडली. 22 प्रतिज्ञांनी आपणास नवीन शरीर दिले आहे. त्यात बौद्ध तत्वज्ञानाचा जीव ओतायचा आहे. जुन्या शरीरात नवीन जीव राहू शकत नाही. त्यामुळे हिंदू संस्काराचा आपल्याला पूर्ण त्याग करायचा आहे. 22 प्रतिज्ञांनीच हे शक्य होणार आहे. या प्रबंधात बौद्ध धर्माच्या प्रतिज्ञा पालनातील वास्तव, अडथळे आणि उपाय यावर अभ्यासकांनी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्यावहारिक तथा उपयोजित संशोधन पद्धतीचा वापर केलेला आहे. 1.2 बौद्ध धर्माच्या प्रतिज्ञा पालनातील वास्तव. धर्मांतराला 68 वर्ष पूर्ण होत आहे. आजही आपणास 22 प्रतिज्ञा अभियान राबवण्याची गरज भासत आहे. धम्म आचरणाच्या बाबतीत सुशिक्षित आणि अशिक्षित बौद्धांची स्थिती सारखीच आहे. कागदावर बौद्ध आणि मनात हिंदू अशी अनेकांची स्थिती आहे. समाजाच्या या मानसिकतेबद्दल बाबासाहेबांना पूर्ण जाणीव होती. त्यांनी एकट्याने समाज रथाला विशिष्ट अंतरापर्यंत आणून सोडले. परंतु हा रथ आपला समाज पुढे ओढील किंवा नाही याची शंका होती. 22 प्रतिज्ञेमुळे 2 उद्दिष्टे साध्य होतात. एक म्हणजे नवदीक्षित बौद्धांच्या मनावरील हिंदू धर्माचे संस्कार नाहीसे करणे आणि दुसरे म्हणजे त्यांच्या धम्मप्रवाहात आणणे. जो ह्या प्रतिज्ञा पाळील तो बौद्ध धर्मात येईल. जो पाळणार नाही तो हिंदूच राहील. जो पाळण्याचा आभास निर्माण करील तो ढोंगी असेल. 22 प्रतिज्ञेद्वारे लोकांना चांगले जीवन देण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रतिज्ञेमुळे समाज जुन्या विचारांकडे वळू नये. प्रचारक निर्माण करणे गरजेचे आहे. 22 प्रतिज्ञा बौद्ध धर्माचे सार आहे. प्रतिज्ञा म्हणजे स्वतःला आज्ञा लावून घेणे होते. धम्मदीक्षा सोहळे मोठ्या प्रमाणात आयोजित करणे गरजेचे आहे. 22 प्रतिज्ञा बौद्ध धर्माची आचारसंहिताच होय. प्रतिज्ञा देत असताना बाबासाहेबांनी चष्माचा वापर केलेला नाही. एका पानावर एक प्रतिज्ञा लिहिली होती. आजचे वास्तव भयान आहे. 22 प्रतिज्ञेचे आचरण नाही. प्रतिज्ञेच्या विरुद्ध आचरण सुरू आहे. धम्मप्रचारक निर्माण करून अभियान राबवावे लागेल. तसे होताना दिसत नाही. हेच आजचे वास्तव आहे. अलीकडच्या काळात काही लोक 22 प्रतिज्ञा नाकारण्याची भाषा बोलत आहेत. आमच्या भावना दुखावल्या जात आहेत असे बोलत आहेत. देवी देवतांना या प्रतिज्ञामधून दिलेल्या नकाराची त्यांना अडचण होऊ लागलेली आहे. मृत शरीरात नवीन जीवनाचा शिरकाव होऊ शकत नाही. नवीन जीवन प्रवेश फक्त नवीन शरीरातच होऊ शकते. नवीन शरीर अस्तित्वात येण्यापूर्वी पूर्वीचे शरीर मृत झालेले असले पाहिजे तरच नवीन जीव त्यात प्रवेश करू शकेल असे बाबासाहेब म्हणतात. युगानुयुगे बहुजन समाज हिंदू संस्कारात ऋतून पडला होता आणि याची जाणीव त्यांना नव्हती. हे जीवन खरे जीवन आहे अशी त्यांची समजूत झाली होती. तो अंधाराचा चाच पडत होता. प्रकाश शोधणे त्याला माहीत नव्हते. त्यांचे जीवन पशुपेक्षाही वाईट होते. डॉक्टर बाबासाहेबांनी बहुजन समाजाला बौद्ध धर्माची दीक्षा देऊन त्यांच्या जीवनात प्रकाश आणला. परंतु बौद्ध समाजाने 22 प्रतिज्ञा आचरणात आणल्या नाही. कारण अंधश्रद्धा खोलवर रुजलेली आहे. त्यामुळे धर्माची अधोगती होत आहे. हेच आजचे वास्तव आहे. प्रतिज्ञा पालनातील अडथळे. हिंदूप्रमाणे बौद्धांची
धर्म प्रचाराची पिढीजात काम करणारी ब्राह्मणासारखा वर्ग नसल्याने भिक्खूंच्या कत्तलीनंतर बौद्ध धर्माचा झपाट्याने ऱ्हास झाला. सत्याचाही कधी कधी पराभव होतो याचे हे एक उदाहरण आहे. आजही परिस्थिती धर्मप्रचारित नसल्यामुळे हा एक मोठा अडथळा आहे. बौद्ध धर्म प्रचारासाठी अहोरात्र झटणे हे खऱ्या आदर्श बौद्धांचे कर्तव्य. ही बाब बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार करणे म्हणजे मानवजातीची सेवा करणे. ही बाब बौद्ध राष्ट्रांनी ध्यानात घेतली तर बौद्ध धर्मवृद्धीची लाट कधीही थोपवली जाऊ शकणार नाही. आज मात्र याचा अभाव आहे. हा सुद्धा मोठा अडथळा आहे. मानवतावादी साहित्यिकांनी स्वतःची बुद्धी, स्वतःचा पैसा व स्वतःचा वेळ देऊन बुद्ध चळवळ यशस्वी करण्यासाठी जबाबदारी घ्यावी. जबाबदारी घेऊन आंबेडकरवादी सैनिक तयार होताना दिसत नाही. बौद्ध जणांच्या प्रतिज्ञा पाळण्यातील खरा मार्गदर्शी आंबेडकरवादी अनुयायीच आहे. या प्रतिज्ञेकडे त्यांनी दुर्लक्ष केले. हा अडथळा आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय या व व्यक्तीची प्रतिष्ठा ही मानवी मूल्ये नष्ट करण्याचे काम व्यापक प्रमाणात देशात सुरू आहे. सरंजामदारी मनोवृत्ती, जुनाट उच्च-नीचवादी जाती व्यवस्था ही झाडे वाढणे हा अडथळाच आहे. विद्रोह आणि क्रांती ही आंबेडकरवादी साहित्याची प्राणतत्व आहे. ही तत्वे विझवणारी यंत्रणा निर्माण झाली आहे. त्यामुळे आंबेडकरवाद आचरणात नाही हा अडथळाच आहे. हिंदू धर्माच्या चालीरीती सोडलेल्या नाही. हिंदूचे सण उत्सव अज्ञानामुळे साजरे करतात. सभोवतालचे वातावरण बुद्ध तत्वज्ञानाच्या विरुद्ध आहे. 22 प्रतिज्ञांची आवड व आचरण कार्यक्रम चळवळीच्याद्वारे होत नाही हा अडथळा आहे. चळवळ गर्दीने आणि गाढवाने चालत नाही. आजकाल समाजात चमचे, लोटे, गाढवे निर्माण होत आहेत. त्या चमच्यांनी, लोट्यांनी आणि गाढवांनी चळवळ यशस्वी होऊ शकत नाही. चळवळ यशस्वी होते संकल्पबद्ध, कार्यकुशल, तज्ज्ञ, आंबेडकरवादी व्यक्तित्वाने. हे होत नसल्याने बौद्ध जणांच्या प्रतिज्ञा पालनावर अडसर आहे. लोक जे पाहतात त्याचेच अनुकरण करत असतात. आज लोक आंबेडकरवादी विरोधी प्रतिक्रांती पाहत असतात. त्यामुळे त्याचेच अनुकरण होते. 22 प्रतिज्ञा आचरणात दिसत नाही हा अडथळा आहे. सक्षम नेतृत्वाआधी विचार जगायची चळवळ दुर्मिळ होते. भारताची कीड गप्प बसलेली मानवतावादी जमात जागृत समाजाचे निर्माण होताना अभाव असल्यामुळे 22 प्रतिज्ञेचे पालन होत नाही हा अडथळा आहे. संविधान वाचेल तर देश वाचेल, तरच धम्म वाचेल. अन्यथा बाबासाहेबांनी भारताला जे जे दिले आहे ते सर्व प्रतिक्रांतीवादी, विषमतावादी लोक नष्ट करीत आहेत. त्यांना न रोखल्यामुळेच धम्माचा ऱ्हास होणार हा एक अडथळाच आहे. बौद्ध अनुयायांच्या धम्मप्रचारक 22 प्रतिज्ञा अभियानाद्वारे पोहोचलाच नाही. बौद्ध संस्कार प्रशिक्षणे विविध प्रकारचे श्रामणे शिबिरामध्ये 22 प्रतिज्ञाकडे लक्ष केंद्रित केलेले नाही. सखोल मार्गदर्शनाचा अभाव, लोकांची भावना व श्रद्धा पाहिजे ती दिसत नाही हा अडथळा आहे. सामाजिक दबाव, आर्थिक कमतरता, मानसिक अज्ञानता, शैक्षणिक अज्ञानता, सामाजिक प्रतिष्ठे अवमूल्यन होईल अशी भीती वाटते. सामाजिक बंधने, हिंदू धर्माच्या वातावरणात समाज भरकटत चालला आहे. वडिलोपार्जित आलेली परंपरा व सभोवतालचा अंधश्रद्धाळू परिवार हा फार मोठा अडथळा आहे. धर्मप्रतिज्ञा एक चिंतन. सन 1956 साली 14 ऑक्टोबरला विजय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नागपूर येथे आपल्या 5 लाख अनुयायांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली. त्या धम्मचक्र परिवर्तनाच्या दिवशी त्यांनी आपल्या अनुयायांना बांधवांकडून मार्गदर्शनपर असा 22 प्रतिज्ञा म्हणून घेतल्या. प्रत्येक बौद्धाने त्या कसोशीने पालन करावे अशी सूचना केली. त्या 22 प्रतिज्ञा अशा आहेत. मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही, त्यांची उपासना करणार आहे. मी रामकृष्ण यांना देव मानणार नाही. प्रतिज्ञा आपण पुढे घेऊ आणि त्याच्यानंतर उपाय घेऊ. पहिल्या 5 प्रतिज्ञाचा गट केला आहे मी. ती नवी दृष्टी. पहिल्या 5 प्रतिज्ञाचा एक गट आपल्याला करता येईल. या 5ही प्रतिज्ञा म्हणजे मी देव ही संकल्पना मानत नाही या एकाच प्रतिज्ञेचा विस्तार आहे. मग तिसऱ्या प्रतिज्ञेत मी गौरी, गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवतेचा मानणार नाही असे म्हटले जाते. मी देव ही संकल्पनाच मानणार नाही व देवाने अवतार घेतले, अवतार हे अमान्य आहे. ईश्वरवादावर आधारित धर्म हे कल्पना मिश्रित धर्म आहे. ते निरुपयोगी असून त्यापासून भ्रामक समजुती निर्माण होताना म्हणून ईश्वरावर विश्वास ठेवल्याने काही लाभ नाही. बुद्धाने धर्माच्या नावाने विचार करण्याची दृष्टी दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाच्या विचाराला विकसित केले. विज्ञाननिष्ठ विचार दिला, मानव कल्याणकारी विचार दिला. कृष्णाचे जीवन ईश्वरी असल्याचा आभास निर्माण करण्यासाठी त्याच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत अनेक चमत्कारी गोष्टीची पेरणी त्यांच्या वर्णनात करण्यात आली. ज्या धर्मात अवनती आहे, ज्या धर्मात मूर्ख लोक मानतात, अस्पृश्यांनी कानाने वेद ऐकले तर त्याच्या कानात लोखंडाचा रस होतावा व वाचेने उच्चार केला तर त्याची जीभ कापावी असे हिंदू धर्मग्रंथात लिहिले आहे. शंभूक शूद्र होता म्हणून रामाने त्याला ठार मारले. याच रामाला हिंदू धर्म मानतो. ज्या धर्माने आपली एवढी अवहेलना केली, ज्या धर्माने आपल्याला माणुसकीपासून कायमचे तोडले, त्या धर्माला आमच्यातील काही लोक चिटकून आले. म्हणून बाबासाहेबांच्या विचारानुसार ब्राह्मणशाहीच्या विळखातून मुक्त होण्यासाठी या प्रतिज्ञा आहेत.
प्रथम देवतांना शक्तिमान दाखवायचे आणि नंतर देवींना शक्तिमान दाखवायचे. हा ब्राह्मण पुरोहितांचा व्यवसायी भाग दिसतो. देवांच्या नावावर जोपर्यंत त्यांचा धंदा चालायचा तोपर्यंत त्यांनी वेगवेगळ्या पद्धती चालविल्या. ही ब्राह्मणाची शुद्ध बनवी गेली. त्यांनी पुरोहितांच्या धंद्याला भरभराटीच लावावी यासाठी पुराणात अनेक भाकड कथा रचल्या. बाबासाहेबांच्या आदेशानुसार ज्यांनी बुद्ध धर्माची दीक्षा घेतली त्यांनी पुराण कथेतील देवदेवतांची पूजा करू नये किंवा त्यांची उपासना करू नये, कारण या देवदेवता काल्पनिक आहे. गणपती व पार्वती ह्या देवता काल्पनिक आहे, त्यामुळे त्यांची कृपा ही व्यर्थ आणि क्रोध ही भुसकास ठरतो. ज्यांची पूजा करणे व्यर्थ आहे अशा भाकडकथापासून आणि काल्पनिक देवदेवतांच्या मूर्तीपूजेपासून नेहमीच दूर राहिले पाहिजे. बुद्ध हा देवाचा अवतार नसून मार्गदर्शक आहे. अवतार ही संकल्पना देवाच्या नावाची आवृत्ती आहे. पुरोहितशाहीला आपला धंदा अबाधित ठेवण्यासाठी अशा मार्गाचा अवलंब करावा लागतो. देवाची अवतार ही कल्पना तशी हास्यास्पद आहे. ईश्वरामधील धर्म हे कल्पना मिश्रित धर्म आहे. म्हणून ईश्वरावर आधारलेला धर्म हा काही उपयोगाचा नाही. त्याचा परिणाम म्हणून भ्रामक समजुती निर्माण होतात. भ्रांत समजुतींना तिलाजणी देण्यासाठी आणि आपले जीवन कल्याणकारी करण्यासाठी आपण ही प्रतिज्ञा करावी. देवाने अवतार घेतला यावर माझा विश्वास नाही. वराह पुराणात विष्णूच्या अवताराची संख्या 10 होती, परंतु त्यातही वैशिष्ट्य असे की पूर्वीच्या 10 अवतारांमधून हंस अवतार गाळून त्यांची जागा बुद्ध अवताराला देण्यात आली. श्रीमद भागवत या ग्रंथात देवतांच्या शत्रूंना मोहात गुंगवण्यासाठी बुद्धाचा अवतार झाला असे म्हटले. बौद्ध धर्म हिंदू धर्मापासून वेगळा आहे. हिंदू धर्माचा ईश्वरावर विश्वास आहे. बौद्ध धर्माच्या मते आत्मा नाही. हिंदू धर्म चातुर्वर्ण्य आणि जातीव्यवस्था मानतो. बौद्ध धर्मात चातुर्वर्ण्य जाती वेद यांना थारा नाही. बौद्ध धर्म हा सर्वस्वी भारतीय धर्म आहे. अवतार कल्पनेवर माझा विश्वास नाही. बुद्ध हा विष्णूचा अवतार होता असे म्हणणे चूक आणि लबाडीचे आहे. डॉक्टर बाबासाहेबांच्या या विचारानुसार मी प्रतिज्ञा करावी. बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे. हा खोटा आणि खोडसर प्रचार असे मी मानतो. 6, 7, 8 या प्रतिज्ञांचा एक गट केला, त्याला विकारांचा निग्रह असं मी म्हटलेलं आहे. 6, 7 आणि 8 या प्रतिज्ञा आचाराच्या संदर्भातल्या देव आणि धर्म या विवाहाशी संबंधित सर्व कर्मकांड नाकारले गेले. आत्मा ही काही वस्तू नाही हे बुद्धाने स्पष्टपणे सांगितले. म्हणूनच त्यांच्या या सिद्धांताला अनात्मवाद म्हणतात. विज्ञान म्हणजे चित्त. विज्ञानाची प्रकृती ज्ञानमूलक, भावनामूलक आणि क्रियाशील असते. भगवान बुद्ध हा मार्गदाता आहे, मोक्षदाता नाही. भगवान बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे मार्ग म्हणजे निब्बाण आणि निर्वाण म्हणजे राग लोभादी विकारांचा निग्रह. सृष्टीची नैतिक व्यवस्था ही माणसावर अवलंबून आहे. त्यांच्या ईश्वराशी काही संबंध नाही. ही नैतिक व्यवस्था ईश्वर सांभाळली नसून ती कर्म नियमाप्रमाणे सांभाळते. ज्याप्रमाणे दिवसातून रात्र येतो त्याचप्रमाणे कर्मामागून चांगली नैतिक व्यवस्था लाभ होईल. अकुशल कर्म करू नका, कारण त्यामुळे नैतिक व्यवस्थेची हानी होते, मानवता दुःखी होते. आपले आचरण धम्मसंगत करण्यासाठी ही प्रतिज्ञा करावी. बौद्ध धर्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेच आचरण मी करणार नाही. समाज क्रांतिकारक ज्योतिराव फुले यांनी ब्राह्मण पुरोहित यज्ञ जनतेला धर्माच्या नावाखाली कसे लुबाडतात याचे सविस्तर वर्णन त्यांच्या शेतकऱ्यांच्या आसूड या पुस्तकात केलं आहे. आधुनिक काळात बाबासाहेबांनी बुद्ध धर्माची दीक्षा देऊन पुरोहितशाला फार मोठा धक्का दिला आहे. कोणतेही क्रियाक्रमी ब्राह्मणाच्या हातून करून घेणार नाही. आणि प्रतिज्ञा क्रमांक 9 ते 18 हे आचारसंहिता आहे. प्रतिज्ञा 9 ते 18 पर्यंत धर्माची आचारसंहिता आहे. पहिल्या 5 प्रतिज्ञामध्ये बुद्धाने बुद्धिवादी दूरदृष्टी असे पायाभूत तत्वज्ञान सूचित केले आहे. पुढच्या 18 पर्यंतच्या प्रतिज्ञांमध्ये बुद्धिवादी तत्वज्ञानानुसार संभवणारा आचार पक्ष सुचविला जातो. 13 ते 17 या प्रतिज्ञांमधून पंचशिलेचा निर्देश केला जातो. मी पंचशिलेचे पालन करेल अशी या 13 ते 17 प्रतिज्ञांची गुंफण केली आहे. सर्व प्राणी मात्र हे समान आहे. जाती विषमता, उच्चता, कनिष्ठता हे भेदभाव नैसर्गिक असू शकत नाही हे बुद्धाचे स्पष्ट मत होते. म्हणून ही प्रतिज्ञा करावी. सर्व मनुष्य मात्र समान आहेत असे मी मानतो. बुद्धाचा धम्म हे समतेच्या तत्वाचा पुरस्कार करणारे एकमेव वैज्ञानिक विचारशील आहे. जो धर्म समता शिकवित नाही तो विस्करणी नाही. जो धर्म आपल्या सुखाबरोबर दुसऱ्याच्या सुखाची वाढ करण्यासाठी आणि कोणताही अत्याचार सहन न करण्याचा आदेश करतो तो श्रेष्ठतम धर्म आहे. अष्टांग मार्ग: सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती, सम्यक समाधी हा होय. अष्टांगिक मार्गालाच मध्यम मार्ग म्हणतात. निब्बाण म्हणजे विकारापासून मुक्ती. निब्बाण म्हणजे दुसरे तिसरे काहीच नसून अष्टांगिक मार्ग होय. आपणही सदाचाराचे जीवन जगण्यात ही प्रतिज्ञा करावी. 10 पारमिता दिल्या. शील, दान, नैष्क्रिय, उपेक्षा, वीर्य, शांती, सत्य, करुण, मैत्री या 10 पारमिता होत. ज्ञानाचा उपयोग माणसाच्या शीलावर अवलंबून. शीलाशिवाय ज्ञान मूल्यही नाही. शील हा प्रारंभ आणि शेवट आहे. विश्वातील वरच्या खालच्या भोवतालच्या साऱ्या देशांच्या प्राणी मात्रावर अंतःकरणातून प्रेम करावे. त्यांच्याविषयी मनाला द्वेषाचा स्पर्श होऊ नये म्हणून ही प्रतिज्ञा करावी. मी सर्व प्राणी मात्रावर दया करीन व त्यांचे लालन पालन करेन. प्रतिज्ञा 19 ते 22 गट महत्त्वाचे.
धम्माचे महत्त्व दिलेले आहे. प्रतिज्ञा 19 ते 21 या प्रतिज्ञा धम्माचे महत्त्व श्रेष्ठ सांगणाऱ्या, हिंदू धर्माच्या त्यागाचा निर्धार सांगणाऱ्या, या धम्म स्वीकारल्यामुळे झालेले स्थित्यांतर सांगणाऱ्या. 18वी प्रतिज्ञा आधीच्या प्रतिज्ञांचा निष्कर्ष म्हणून येत आहे. 18वी प्रतिज्ञा आणि 22वी प्रतिज्ञा यांचा आशय एकच आहे. प्रज्ञाशील आणि करुणा ही 18व्या प्रतिज्ञेमधील तत्वाची सांगड म्हणजे बुद्धाची शिकवण. 22 प्रतिज्ञा नाकारायच्या नाही, तर त्यांची आचरणातून अंमलबजावणी व्हायला हवी. धम्मदीक्षेच्या वेळी अधिक प्रखर रूप यायला हवे. कोणताही देव, कोणताही बाबा, कोणतीही अंधश्रद्धा मी मानणार नाही, अशी कडक प्रतिज्ञा लोकांनी द्यायला हवी. ईश्वर आणि आत्मा न मानणाऱ्या बुद्धाच्या बुद्धिवादाला जे जे अमान्य आहे ते सर्व मी अमान्य करतो, आणि बुद्धाच्या समतेत जे जे बसत नाही ते सर्वच मी अमान्य करतो. हा खरं तर 22 प्रतिज्ञाचा आशयच आहे. धम्म अभ्यासक्रमात 22 प्रतिज्ञेवर जोर द्यावा व धम्मशाळा बुद्ध विहार सुरू करावी. प्रत्येक धम्मसंस्कार क्षेत्रात प्रतिज्ञेचे महत्त्व विषद करावे. 22 प्रतिज्ञा केवळ बुद्धांसाठीच नाही, तर विश्वातील प्रत्येक मानवजातीसाठी महत्त्वाचे आहे. आचरणातून या प्रतिज्ञांचे प्रतिबिंब दिसायला हवे. प्रशिक्षित धम्मप्रचारक असेल तर या प्रतिज्ञा मानवामध्ये आचरणात दिसतील. आधुनिक बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा म्हणजे धम्माचा सार आहे. त्यामुळे आचरणात जास्त भर वाढवणे जास्त महत्त्वाचे आहे. सामने वाढवा, विधी करते व इतर सर्व शिबिराची संख्या वाढवा, बुद्धरूप तयार करा, प्रथम धम्म शिकवा. हाच 22 प्रतिज्ञा रुजवण्याचा मार्ग आहे. 22 प्रतिज्ञेमध्ये पूर्ण धम्म सामावलेला आहे. 22 बाबासाहेबांनी धम्माचं वयान दिलेलं आहे आणि याचा निष्कर्ष काढलेला आहे मी की बौद्ध धर्म स्वीकारणे म्हणजे हिंदू धर्माचा त्याग करणे. धम्माची दीक्षा घेताना 22 प्रतिज्ञा स्वीकारणे. दुसरा निष्कर्ष असा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा मानवी स्वरूपाच्या आहेत. बुद्ध तत्वज्ञानाचा त्यांचा वैज्ञानिक आधार आहे. 22 प्रतिज्ञा हिंदू धर्मातून बौद्ध धर्मात प्रवेश करण्यासाठी आहे. या प्रतिज्ञेचे महत्त्व चिरंजीवी आहे. बौद्धांसाठी या प्रतिज्ञा सांस्कृतिक रक्तवाहिन्या आहेत. मानवांच्या मुक्तीसाठी या प्रतिज्ञा आदर्शवर ठरतात. धम्माच्या दीक्षेची ही लाट सर्व देशभर पसरेल आणि भारत हा बौद्ध देश होईल. जगातील सर्व देशांना आदर्शवर ठरणारा हा बौद्ध धम्म आहे. 1956च्या धम्मक्रांतीला 22 प्रतिज्ञांनी वैचारिक पाया दिला. या प्रतिज्ञांच्या स्तंभावरची धम्मक्रांती उभी आहे. सत्यशोधनाच्या माध्यमातून देशातील बहुसंख्य जनतेला हिंदू धर्माच्या अंधश्रद्धा मानसिकतेतून मुक्त करण्याचा एक सज्जड प्रयत्न आहे. विज्ञानवादी विचारांच्या लोकांनी बुद्धिवादी दिशेने वाटचाल करण्यासाठी योग्य मार्ग आहे. 22 प्रतिज्ञा या बौद्ध धर्माचा सारच आहे. या प्रतिज्ञांमध्ये बौद्ध विचार, धम्म व आचार धम्म आहे. 22 प्रतिज्ञेच्या आरशात धम्म स्वच्छपणे दिसतो. या सर्व प्रतिज्ञेची बेरीज एक एवढीच आहे आणि या एका बेरजेचे नाव आहे धम्म. बौद्धांच्या प्रतिज्ञांच्या आचरणाने धम्माचे तत्वज्ञान मानवामध्ये रुजेल व भारत बौद्धमय होईल. हा प्रबंध लिहिण्यासाठी एकूण 8 पुस्तकांचा वापर करण्यात आलेला आहे. संदर्भ घेण्यात आला आहे. भगवान बुद्धांनी त्यांचा धम्म, बौद्ध जीवन संस्कार पाठ, क्रांती आणि प्रतिक्रांती युग साक्षी प्रकाशन नागपूर, बुद्ध आणि कार्ल मार्क्स प्रबुद्ध भारत प्रकाशन नागपूर आणि प्राध्यापक डॉक्टर मनोहर जिल्ठे 2006 मध्ये लिहिले. धर्मांतर झाले, धम्म क्रांती कुठे आहे, कौशल्य प्रकाशन औरंगाबाद. यशवंत मनोहर यांचं बुद्धाचा आचार धम्म घेतलेला आहे आणि डॉक्टर धनराज डाक 1996ला पुस्तक लिहिलंय 22 प्रतिज्ञा, संकेत प्रकाशन नागपूर. नियतकालिके, वर्तमानपत्रे, मासिके आणि संकेतस्थळे आदीचा वापर करून हा प्रबंध पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला. नमो बुद्धाय. जय.